हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण रवा आणि तांदळाच्या पिठीपासून असा चिवडा बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपण चिवड्याला. तर त्यासाठी हे बघा, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. आणि रवा आपण बारीक घेतलेला आहे. कढई तापायला ठेवायची आहे, त्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे, 1 वाटी सॉरी. आणि ते पाणी चांगलं उकळून द्यायचं आहे. त्यामध्ये हे बघा, हे तूप टाकायचं आहे 1 चमचा आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करूयात आणि पाण्याला उकळी आली की मग ह्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे. हे बघा, हा रवा टाकलेला आहे आणि रवा लगेचच ढवळायचा आहे. रव्याच्या गुठळी होऊन द्यायची नाही, तशी होत नाही. उकळत्या पाण्यात टाकलं, लगेच हलवलं की लगेच मिक्स करायचं. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करूयात आणि झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपण हलवायचं, मिक्स करायचं आणि एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. कारण कढई गरम असल्यामुळे ते पटकन थंड होत नाही आणि आपल्याला मग टाईम लागेल, म्हणून दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायचं. आता काय करायचं, हे बघा, काढून घेतलेलं आहे आणि पीठ हे जसं त्याला लागेल तितकंच टाकायचं. 1 वाटी घेतलं म्हटल्यावर 1 वाटी टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे. हे बघा, आता गरम आहे. थोडं स्पूननीच मिक्स करायचं. आधी मी अर्धी वाटीच तांदूळ पीठ टाकलेलं आहे. हे बघा, आता थोडं आपण स्पूननी केलं. आता थोडं थंड झालेलं आहे. आता हातानेच मिक्स करायचं आहे. हे बघा, हे असं मिक्स करायचं चांगलं. त्याच्यातच हे करायचं, पाणी वगैरे काही टाकायचं नाही विशेष. हे बघा, आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. चांगलं मळून घ्यायचं आहे. हे बघा, हे अर्धी वाटीच घेतलं, हे अर्धी वाटी आहे पीठ. म्हणजे आपल्याला अर्धी वाटी रवा लागला आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ लागलं आणि 1 वाटी पाणी लागलं. आता हे बघा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता हे बघा, ही रब बाजू असते ती बाहेर घ्यायची आणि प्लेन बाजू आतमध्ये ठेवायची आहे. आता हे बघा, हे असं लंबोळत्या आकाराचं करायचं आणि आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं प्रेस करायचं. आता दुसरं हे टाकायचं आणि चांगलं दाबून घ्यायचं आहे. एकदम कुरकुरीत असे हे शेव पडते याची. एकदा नक्की करून बघा. हे बघा, अशा पद्धतीने हे चांगलं घट्ट लावून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये सोडूयात. हे बघा, आता तेल गरम झालेलं आहे. हे बघा, हळूहळू सोडायचं. म्हटलंच तेव्हा थोडा गॅस कमी करायचा सोडताना, कारण हातावर वगैरे उडण्याची शक्यता असते. हे बघा, अशा पद्धतीने हे आणि मोडून घ्यायचं आणि हे टाकून घ्यायचं आणि चांगलं असं उलटंपालटं सतत करायचं नाही. आधी एक बाजू चांगली शेकून घ्यायची आणि नंतर मग दुसरी, कारण असं उलटंपालटं केलं की ते मऊ होतं. हे बघा, आता ही बाजू शेकून घेतलेली आहे, तर पलटी केली. सतत उलटंपालटं करायचं नाही, 2दा-3दा फक्त करायचं. हे बघा, मी हे एका बाजून शेकून घेतलं, नंतर दुसऱ्या बाजून शेकून घेतलं. फक्त 1दाच पलटी मारलं आणि दुसऱ्यांदा काढून घेतलं. हे बघा, आता दुसराही असंच टाकून घ्यायचं आहे. हे बघा, एकदम कुरकुरीत होतात. हे बघा, आता हे असं तेलात सोडून घ्यायचं आहे आणि ही बाजू अशी चांगली शिजवून द्यायची आणि ते चांगलं शिजलं ना की वरती येतं. हे बघा, असे चांगले
शिजवून घ्यायचे. पलटी सारखं बसायचं नाही. अशी एक बाजू शेकून द्यायची चांगली आणि मग दुसरी बाजू शेकवायची. आणि अशाच पद्धतीने आपण आता सगळे करून घेऊयात. हे बघा, हे मी करून घेतलेले आहेत. आता याच कढईमध्ये हे टाकूयात शेंगदाणे, आणि शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत. तोवर आता आपण ना शेंगदाणे भाजते तोवर ह्याची चुरा करून घेऊयात. हे बघा, हे चांगले चुरा करायचा ह्याचा. बघा, कुरकुरीत पटापट तुटत आहेत, कुरकुरीत छान होतात. आपण हे सगळे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आणि शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहेत. असे एका ह्याच्यामध्ये दुसऱ्यात काढून घ्यायचे आहे. चांगले परत भाजायचे. चांगले थोडे अजून थोडे मला कच्चे वाटतात म्हणून थोडे अजून तेलामध्ये टाकून घ्यायचे. हे बघा, आता हे चांगले निथळायचे तेल आणि याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता मनुका टाकलेले आहेत. मनुका पण अशात तळून घ्यायच्या चांगल्या. मनुका लगेच फुलतात तेलामध्ये टाकल्या की. अशाच पद्धतीने हे सगळं करून घ्यायचे आहेत, तळून घ्यायच्या ह्या. आता हे बघा, काजू टाकलेले आहेत. काजू पण अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. काजू पण तळून घेतले. चांगलं तेल निथळायचं आणि याच्यावरच टाकून द्यायचं. हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता धुवून सुकवून घेतलेला आहे हा, आणि तोही ह्याच्यामध्ये तेल निथळलं की ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकू. चवीनुसार मीठ आहे, हे लाल तिखट आहे, चाट मसाला आणि पिठी साखर. आता हे बघा, लाल तिखट टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. चाट मसाला टाकला, 1 चमचा चाट मसाला आहे, आणि पिठी साखर आहे ही, आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडं टाकायचं, आपण पहिलंही टाकलेलं आहे शेव करताना, तर थोडं टाकायचं. आणि हे बघा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर लागतात, चवीला तर अप्रतिम आहेत. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू आपण दुपारी 3 वाजता. तोवर धन्यवाद.